नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान मोदींनी कायम एक भूमिका घेतलेली होती. हे युद्धाचे दिवस नाहीत, असा सल्ला त्यांनी प्रत्यक्ष त्यांना भेटत असताना दिला. म्हणजे बाहेरून कुठे एखादं राजकीय वक्तव्य केलेलं आहे, दुसऱ्या कुठल्या व्यासपीठावर जाऊन बोललेत असं नाहीये. समोरासमोर भेट झाली तेव्हा मोदींनी पुतीनला सांगितलं, की हे दिवस युद्धाचे नाहीये. पण ते दिवसही गेले की काय असं म्हणायची पाळी आहे. कारण युक्रेन आणि रशिया युद्ध तर 2022 मध्ये सुरू झालं. आज आपण 2025 जवळ-जवळ संपत आलेला आहे. मग असं काय घडलं? आपण म्हणू की जवळ-जवळ पावणे 4 वर्ष होऊन गेली या युद्धाला. मग आता मोदींचं म्हणणं तेच आहे का? की नो नो वॉर, आता हे दिवस युद्धाचे नाहीत, असं मोदींनी पुतीनना अजूनही सांगितलं असेल का? बातमी ऐकलीत कुठे तुम्ही? या वेळेला मोदी असं अजिबात म्हणालेले नाहीयेत, की हे युद्धाचे दिवस नाहीयेत म्हणून. या उलट त्यांनी आले, त्यांचं स्वागत हे करत असताना त्यांना एक भेट दिली आणि ती भेट म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता देण्यामागचा जो उद्देश आहे, तो उद्देश काय आहे याच्यावरून आता चर्वित-चर्वण होत आहे. कारण मोदीजी जे करतात त्याच्यामागे निश्चित काही केवळ सिम्बॉलिझम असतो असं नाहीये, तर त्याच्यातून ते एक गहन संदेश देत असतात. भगवद्गीता आणि तिची पार्श्वभूमी ही कुठल्याही भारतीयाला समजून सांगण्याची गरज नाहीये. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं पहिला श्लोक आहे ज्या गीतेचा आणि त्या गीतेच्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र हा संजयाला म्हणतो, की बाबा कुरुक्षेत्रावरती जसे माझे पुत्र पौत्र जमले आहेत, तसेच पांडव जमलेले आहेत. दोघेही युद्धासाठी उत्सुक झालेले आहेत. युयुत्सू आहेत, तर त्यांना आता ते काय करतायत हे मला सांग. कारण धृतराष्ट्राला डोळे नव्हते आणि संजयाला दिव्य दृष्टी होती. तेव्हा त्यांना त्या कुरुक्षेत्रापर्यंत काय घडतंय ते समजत होतं आणि त्यांनी ते आपल्या दिव्य दृष्टीने जाणून घेऊन आपल्याला सांगावं अशी विनंती धृतराष्ट्राने केलेली होती. तेव्हा कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव जमलेले आहेत, ते युद्धाला उत्सुक आहेत. आणि मग उत्साह असा ओसंडून जात होता दोन्ही बाजूच्या सैन्यांचा, परंतु ज्यांनी ते युद्ध लढायचं होतं, त्याच्यामध्ये नेतृत्व करायचं होतं, तो अर्जुनच मुळी गलित गात्र होऊन बसलेला होता. "सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति." माझ्या तोंडाला शोष पडलेला आहे आणि माझे अवयव जे आहेत, ते थरथरात कापतायत, असं अर्जुन कृष्णाला सांगतो आणि त्यानंतर श्रीकृष्ण त्याला भगवद्गीता ऐकवतो. त्या भगवद्गीतेचा नेमका संदेश काय, की समोर जर का अधर्म करणारा माणूस असेल, तर तो स्वकीय आहे याच्याकडे लक्ष देऊ नको. ते तुझे नातेवाईक असले तरी देखील ते अधर्माच्या बाजूने जर उभे असतील, तर त्यांच्या बरोबर युद्ध करणं हे तुला भाग आहे. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया, असं तो अर्जुनाला सांगतो. तेव्हा ती भगवद्गीता आज पुतीन यांच्या हातामध्ये जेव्हा मोदींनी दिली, तेव्हा त्याला एक विशेष अर्थ प्राप्त झालेला आहे. कारण पुतीन यांच्या समोरचं संकटही तसंच आहे मित्रांनो. आजपर्यंत तुम्ही जर का ऐकलं असेल, तर रशियाचे जे विश्लेषक आहेत ते हेच सांगतात, की युक्रेन पादाक्रांत करणं पुतीनना अजिबात अशक्य नव्हतं. त्यांनी पहिल्या काही दिवसामध्ये युक्रेन पादाक्रांत ते करू शकले असते. परंतु अखेर युक्रेनची जनता ही रशियाशी बांधली गेलेली आहे. भावनिकरित्या ती आमची माणसं आहेत. हा भाव जो पुतीन यांच्या मनामध्ये होता, त्या भावनेमुळेच त्यांनी युक्रेनशी युद्ध तर ते लढले, परंतु त्यांनी केवळ अशा क्रिटिकल आस्थापनांवरती हल्ले केले, की जिथून ते जे राज्य आहे ते विकलांग होऊन जावं आणि नागरी जनतेला कमीत कमी त्रास व्हावा. अशा पद्धतीने युद्ध केल्यामुळेच ते 4 वर्ष लांबलेलं आहे, असं तुम्हाला दिसेल. परंतु जे स्वकीय जर का
अधर्माच्या बाजूने उभे राहिले असतील तर तुला त्यांच्याशी युद्ध करायला पाहिजे. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय. हा संदेश देणारी गीता मोदींनी पुतीनच्या हातामध्ये दिली. हा विलक्षण योगायोग आहे. मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये अनेक वेळेला परदेशी पाहुण्यांना तुम्ही भगवद्गीता दिली, काम संपलं. परंतु मी जे टायटल दिलेलं आहे त्याच्यामध्ये पुतीन ती भगवद्गीता वाचतानाचा फोटो टाकलेला आहे. तेव्हा ते जेव्हा परतीच्या प्रवासामध्ये विमानामध्ये होते तेव्हा त्यांनी ते पुस्तक चाळलं आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे कदाचित पुतीन यांनी समजून घेतलं असेल. कोणास ठाऊक ते कधीतरी पुढे भविष्यामध्ये आपल्याला सांगतील, मोदींनी मला हे पुस्तक दिलं आणि त्याचा संदेश काय होता आणि तुम्ही समजून घेतला होता की नाही. पण गोष्ट इथेच संपत नाही. स्वकीयांशी लढणं ही अधर्माचा अवलंब करणाऱ्या स्वकीयांशी लढणं हे जसं त्यांचं प्राक्तन आहे पुतीनचं, तेच प्राक्तन आज मोदींचंही आहे. कारण मोदींना सुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी लढायचं आहे. आणि किती तुम्ही नाही म्हणाल तरी संघाचे आपले सरसंघचालक मोहनजींनी सांगितलं आपल्याला की त्यांचा डीएनए आणि आमचा डीएनए एक आहे. कारण ही प्रजा काही कुठून स्वर्गातून अवतरलेली नाहीये. इथे जबरदस्तीने धर्मांतर ज्यांचं घडवून आणलं तेच हिंदू आज मुस्लिम म्हणून आमच्या समोर उभे टाकलेले आहेत. तेव्हा आमची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती स्वकीयांशी लढण्याचीच आहे. तेव्हा जे संकट आज पुतीन यांच्या प्राक्तनामध्ये आहे तेच मोदींच्या प्राक्तनामध्ये आहे. आणि त्यांना गीता जेव्हा दिली मोदींनी तेव्हा ती गीता आपल्याला सुद्धा अनुसरावी लागणार ह्याची मोदींना कल्पना असावी. आणि ही जी दोन्ही युद्ध आहेत ही दोन्ही युद्ध आता वेळ गेलेली आहे युद्ध टाळता येईल म्हणण्याची. आता वेळ गेलेली आहे हे दिवस युद्धाचे नाहीत म्हणण्याची. म्हणून दोघांवरती एकच संकट आहे आणि दोघेही भगवद्गीता वाचता आहे. तेव्हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युक्रेन क्षेत्रे सर्वत्र वाचली जाणार आहे. ती भगवद्गीता वाचली जाईल, ती फॉलो होईल. कारण कोणते याला उभं राहून अधर्मासाठी लढणाऱ्या कौरवांचा पाडाव करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा. लक्षात घ्या, जेव्हा पुतीन म्हणाले की भारत हा आमचा मोस्ट ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर आहे, ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर आहे याचा अर्थ केवळ संरक्षणाची उत्पादनं बनवण्याची, त्याचं संयुक्तरित्या त्याच्यामध्ये संशोधन करणं, त्याचं उत्पादन करणं ह्याच्या पुरतं मर्यादित नाही. हे संरक्षण जे आहे ते दोघे जण एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांना मदत करून करणार आहेत. हा तर संदेश त्याच्यामधून पुतीन यांनी दिलेला नाहीये ना. हा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. आणि म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युक्रेन क्षेत्रे असं उद्याचं जग असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.